नाशिक लोकसभेचा तिढा आज सुटण्याची शक्यता। नाशिकसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष आग्रही, तर हेमंत गोडसे छगन भुजबळ की तिसऱ्यालाच लॉटरी लागणार याकडे लक्ष। महायुतीचा जागा वाटप आज जाहीर होणार। नाशिक पालघर मुंबईचा तिढा सुटल्याची आमदार संजय शिरसाटांची माहिती। रावेरमध्ये राष्ट्रवादी पवार पक्षात बंडखोरीची शक्यता, तर आमदार संतोष चौधरी अपक्ष निवडणूक लढण्याची शक्यता। शिवराम पाटलांना उमेदवारी दिल्यानं संतोष चौधरी नाराज। महाविकास आघाडीची पालघरमध्ये जाहीर सभा। भारती कांबळींच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन, तर उद्धव ठाकरे सभेला करणार संबोधित। सुनील तटकरेंच्या शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांना कानपिचक्या। जिल्ह्यात नेहमी शेकाप काँग्रेसमध्ये लढती झाल्या। राजकीय नकाशावरून तुम्ही का बाजूला गेला त्याचा विचार करा, सुनील तटकरेंचा शेकापला सल्ला। धैर्यशील मोहिते पाटलांकडून भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा। चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दिला राजीनामा, तर 14 एप्रिलला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात करणार पक्षप्रवेश, तर 16 एप्रिलला भरणार म्हाड्यातून अर्ज। एमपीएससी कडून पीएसआयची शारीरिक चाचणी लांबणीवर। लोकसभा निवडणुकीचं कारण देत चाचणी पुढे ढकलली। शारीरिक चाचणी पुढे ढकलल्यानं उमेदवारांना मनस्ताप। मिठी नदी सफाई कंत्राटाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना। मिठीचा गाळ कंत्राटदार कथित खर्चातील अनियमिततेची होणार कसून चौकशी। विदर्भ मराठवाड्यावर अवकाळी पावसाचं संकट। आंबा संत्र्यासह रब्बी पिकांचं नुकसान। पुढचे 2 दिवस पावसाचा आणि गारपिटीचा अंदाज। महायुतीमधील वाद मिटवण्यासाठी 6 सदस्यांच्या समितीची स्थापना। समितीमध्ये तिन्ही पक्षातील प्रत्येकी 2 सदस्यांचा समावेश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।